मित्रांनो, हवामानाचा लहरीपणा वाढलाय. अशा काळात आता ऑगस्टमध्ये श्रावण सुरू होताना मान्सूनच्या पावसाला अडथळा ठरणारे काही घटक सक्रिय होणार आहेत. पण ही सर्व संकट आणि धोक्यांवर मात करून अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सूनवरच्या धोक्यांवर मात करणारे हे घटक कोणते? त्यातून ऑगस्टच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पाऊस कसा असेल याचा माहितीपूर्ण आढावा आपण घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, श्रावणाच्या सुरुवातीला देशातला मान्सूनचा मुख्य ट्रफ उत्तरेकडे सरकलेला असणार आहे. हा ट्रफ बाष्प खेचून घेत असतो. तो दक्षिणेकडे न येता उत्तरेकडे सरकला की महाराष्ट्रात पाऊस कमी होत असतो. पण तो उत्तरेकडे सरकणार असला तरी महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्याची कारणही लहरी हवामानात आहे, ती आपण पाहूच. पण मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लाभदायक एक घटना हिंद महासागरात घडली. ती म्हणजे इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी पॉझिटिव्ह स्थितीत आलाय. मित्रांनो, एल निनोच्या संकटामुळे दुष्काळी स्थितीबाबत आपणही चिंता व्यक्त केली होती. पण एल निनोच्या तावडीतून मान्सूनसाठी बाष्प टिकून ठेवणारा आयओडी पॉझिटिव्ह झाल्यास ही चिंता दूर होऊ शकते, असंही आपण तज्ज्ञांच्या मतानुसार स्पष्ट केलं होतं. सध्या तसंच घडतंय. हा घटक दुसऱ्या टप्प्यात मान्सूनला नक्कीच आधार ठरणार आहे. जुलैमध्ये पावसानं अंदाजांना चकवा दिला. सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असताना महाराष्ट्राच्या घाट विभागासह मध्य महाराष्ट्रात धुवाधार पाऊस झाला. त्याची कारणं आपण मागच्या व्हिडिओत स्पष्ट केली आहे, तो व्हिडिओ एकदा नक्की पहा. पण आता पुढच्या काळात पॉझिटिव्ह आयओडीसह इतर कोणत्या प्रणाली मान्सूनना पोषक ठरतील? मराठवाडा आणि विदर्भात काही भागात पाऊस अजूनही मागे आहे, तिथंही पावसाचा लाभ मिळेल का, याचंही उत्तर आपण आता पाहू. मित्रांनो, आजवर झालेल्या पावसानं महाराष्ट्राच्या धरणांमध्ये तब्बल 71% पाणीसाठा जमा झालाय. ही समाधानाची बाब आहे. पण मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातही पाऊस आवश्यक आहे. श्रावणापूर्वी अनेक भागात पावसाचा खंडाचा काळ असेल. श्रावण सुरू होत असताना आपण आधी सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा ट्रफ उत्तरेकडे असणार आहे. पण याच काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं तीव्र क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तिथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प येऊ शकतं. त्यातून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागाला पाऊस मिळू शकतो. दुसरीकडे अरबी समुद्रातून बाष्प आणणारे सोमाली जेट नावाचे वारे सक्रिय होणार आहेत. या बाष्पाला जमिनीकडे खेचून घेणारा कमी दाबाचा पट्टा म्हणजे ऑफशोर ट्रफ महाराष्ट्रापासून केरळच्या किनारपट्टीवर त्याच वेळी कार्यरत होणार आहे. त्यामुळं किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रापर्यंत पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाच्या रिपोर्टमध्ये या सर्व गोष्टींचा अंदाज देण्यात आलाय. पण या पावसाचा लाभ महाराष्ट्रात नक्की कोणत्या भागांना मिळेल याचा जिल्हानिहाय आढावा आपण आता घेऊ. पण त्यापूर्वी एक आवाहन. मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देता, पण लाईकची संख्या कमी असते. त्यामुळं एक लाईक नक्की करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागात पावसाची स्थिती कशी हेही कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, 13 ते 20 ऑगस्ट आणि 20 ते 27 ऑगस्ट या टप्प्यात महाराष्ट्रात पाऊस कसा असेल याचा आढावा घेण्यासाठी आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या दीर्घकालीन अंदाजाच्या पावसाच्या नकाशांचा आधार घेणार आहोत. या नकाशामध्ये हिरवा रंग गडद होत गेलेल्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त असते. पहिल्या टप्प्यात 13 ते 20 ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली स्थिती आपण आता पाहू. कोकण विभागामध्ये या टप्प्यात सर्वत्र पाऊस असेल. पण दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल. मुंबई परिसरासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर घाट विभागात या टप्प्यातही धुवाधार पावसाची शक्यता आहे. त्यालगतच्या भागात म्हणजे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम भागातही जोरदार आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात सरासरी इतका पाऊस होण्याचा
अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्राचं चित्र पाहिल्यास नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील. नाशिकच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात काही भागातच चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्याचं चित्र पाहिल्यास या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही भागात जोरदार आणि सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातही पावसाचा अंदाज आहे. विदर्भामध्ये 13 ते 20 ऑगस्टच्या टप्प्यात नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात सरासरी इतका पाऊस राहील. 20 ते 27 ऑगस्ट या टप्प्यातही महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस असेल. या टप्प्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी असलं तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कायम असेल. विदर्भातही पाऊस राहणार आहे. मराठवाड्याच्या पूर्व आणि उत्तर भागातील जिल्ह्यांमध्ये या टप्प्यात पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, ऊन सावलीच्या खेळात श्रावणधारा असतीलच, पण बिघडलेल्या वातावरणात एकाच भागात धोधो पाऊस आणि पावसाचं असमान वितरणही या टप्प्यात पाहायला मिळू शकतं. पण सर्व संकट दूर होत हीच प्रार्थना. नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.